महाराष्ट्रात काँग्रेसला नुकताच मोठा झटका बसला होता। आता 10 फेब्रुवारीला वांद्रे इथल्या होणाऱ्या सरकार आपल्या दारी या कार्यक्रमातून मुंबई काँग्रेसला आणखीन एक मोठा धक्का बसण्याची शक्यता ही वर्तवली जाते। पाहूया। मुंबईत काँग्रेसला आणखीन एक धक्का। सिद्दीकी पिता पुत्र अजित पवार गटात जाणार। मुंबईत काँग्रेसचं चाललंय काय? मुंबई काँग्रेसला घरघर लागल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। गेल्याच महिन्यात 55 वर्षांपासून काँग्रेसशी असलेलं नातं संपून माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला। या धक्क्यातून काँग्रेस सावरते ना सावरते तोच आता काँग्रेसला दुसरा धक्का बसण्याची चर्चा रंगू लागली आहे। आता नाव पुढे आलंय ते वांद्रे पूर्वचे माजी आमदार बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा आमदार झिशान सिद्दीकी यांचं। हे पिता पुत्र लवकरच काँग्रेसचा हात सोडून दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी हात मिळवणी करतील असं म्हटलं जातंय। विशेष म्हणजे बाबा सिद्दीकी अजित पवार गटाच्या संपर्कात असून बुधवारी रात्री बाबा सिद्दीकी आणि त्यांचा मुलगा झिशान याने अजित पवार यांची भेट घेतली अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। बाबा सिद्दीकी 2017ला ईडीच्या रडारवर। झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प प्रकरणात चौकशी सुरू। ईडीकडून 108 कोटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात बाबा सिद्दीकी यांच्यावर कारवाई। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सिद्दीकींची 462 कोटी संपत्ती 2018 मध्ये ईडीकडून जप्त। 2012 मध्ये या प्रकरणात मुंबईत गुन्हा दाखल। सिद्दीकी पिता पुत्रामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला बळ कसं मिळणार? बाबा सिद्दीकी हे काँग्रेसमधील मोठे नेते आहेत। 3 वेळा ते वांद्रे इथून आमदार राहिलेत। वांद्रे परिसरात बाबा सिद्दीकी यांचा चांगला दबदबा आहे। वांद्रे परिसरातील अल्पसंख्याक समुदायात सिद्दीकी यांना मानणारा मोठा वर्ग आहे। मोदी लाटेत 2019च्या विधानसभा निवडणुकीत वांद्रे पश्चिम या मतदारसंघातून झिशान सिद्दीकी विजयी झालेत। मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणूनही झिशान यांनी जबाबदारी पार पाडली आहे। बाबा सिद्दीकी यांनी अन्न आणि नागरी पुरवठा, कामगार राज्यमंत्री आदी खाती देखील सांभाळली आहेत। पण हा सगळा प्रकार या मतदारसंघातील मुस्लिम समाजात फूट पाडण्याकरता केला जात असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला है। देख लेंगे, अब तक तो गए नहीं ना, प्रवेश तो नहीं किया है ना। अगर ये बात सही है तो बीजेपी ये इसलिए कर रही है, वहाँ जो लोकसभा की सीट है वहाँ के मुसलमान समाज में फूट डालने की एक कोशिश है। और बाबा सिद्दीकी जैसे लोग अगर ये काम करेंगे तो समाज और देश उनको माफ नहीं करेगा। आणि जर का असं घडल्यास वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघाची एक जागा रिकामी होईल आणि त्यावर शिवसेना जिंकेल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला है। खाली खबरें हैं, हम खबरों पर विश्वास नहीं रखते। जब जाएंगे तो देख लेंगे, सीट खाली होगी वहाँ विधानसभा की, और सीट खाली होने के बाद वहाँ शिवसेना जीतेगी। पण दुसरीकडे या बातमीत काहीही तथ्य नाही असं सांगतानाच आमदार झिशान सिद्दीकी यांनी मात्र आपल्या आणि अजितदादांच्या नात्याचे गोडवेच गायलेत। दादा के साथ हमारे पारिवारिक रिश्ते हैं और बहुत ही अच्छे रिश्ते हैं। आज से नहीं, बहुत कई सालों से, जब हम महाविकास अघाड़ी में भी साथ थे और मुझ पे अन्याय हो रहा था तब अजीत दादा ने ही साथ दिया था। अजीत दादा अभी भी डेप्यूटी सीएम है और फाइनेंस मिनिस्टर है, तो उनसे तो काफ़ी मतलब रेगुलरली मुलाकात होती है। और वो एक ऐसी शख्सियत है जिन्होंने हमेशा मेरी मदद की है और मुझे उम्मीद है कि आगे भी वो मदद करते रहेंगे। मैं खुद की बात कर सकता हूँ, पिताजी का मुझे लगता है बेहतर होगा अगर आप पिताजी से पूछे। मगर मैं ये कह सकता हूँ कि मैं कांग्रेस पार्टी के साथ हूँ। अजीत पवार जी, आदरणीय अजीत पवार जी के साथ तो हमारे रिश्ते आज से नहीं 25-30 साल से, प्रफुल्ल जी से, सुनील से, तत्करे जी से, सभी से रिश्ते हैं। तो इसका मतलब थोड़ी कि रिश्ते तो अक्रॉस पार्टी लाइन्स होते हैं। और मतलब बातचीत किस तरह की बातचीत? पण स्वतः काँग्रेसची साथ सोडणार नाही असं निक्षून सांगणारे झिशान सिद्दीकी आपल्या वडिलांबाबत मात्र ठामपणे सांगू शकत नाहीयेत। शिवाय आपण जाणार नाही हे सांगतानाच झिशान सिद्दीकींनी दादांचं केलेलं कौतुक दुर्लक्ष करून चालणार नाही।
त्यामुळे या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर चर्चेच्या या वावड्या उठवत सिद्दीकी पिता पुत्र राजकीय वारं सध्या कुठे वळतंय याचा अंदाज तर घेत नाहीयेत ना, याची सध्या जोरदार चर्चा रंगतीये. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.